काही जण इथे राहिलेले आहेत तर त्यांची मी नावं उच्चारतो. आपल्याला द्वितीय पारितोषिक दिले आपले विनोद मोरे आणि प्रफुल्ल लाडघरे यांनी इथे यायचं आहे. आम्ही डीजीपी कडून त्यांना सन्मानित करत आहोत. यानंतर जे मालिकावर चषक ज्यांनी दिलंय त्याच्यामध्ये श्री सुरेश लाडघरे यांनी मालिकावरील चषक पण दिलंय आणि त्यांच्या वडिलांनी चेंडू पुरवठा देखील केलाय. तर मी सूरज लाडघरे यांना विनंती करतो आपण इथे मंचावर यायचं आहे. यानंतर उत्कृष्ट फलंदाज आणि गोलंदाज यासाठी आपल्याला चषक आणि रक्कम दिलेली आहे. श्री वेदांत विकास पाडावे फलंदाज आणि गोलंदाज 2 चषक दिलेत. तर विकास पाडावे आणि वेदांत दशरथ तुम्ही या सत्कार करण्यासाठी दशरथ पाडावे काय बाईकर ना सॉरी दशरथ बाईकर साहेब या तुम्ही. त्यानंतर आपल्याला मॅन ऑफ द मॅच साठी टी शर्ट दिलंय. नेव्या स्पोर्टचे मालक म्हणजेच आपले बाबू करावडे आणि त्यांनी आपला जेवढे टी शर्ट होते 8 संघ मालकांचे कमीत कमी 152 टी शर्ट होते. तर 152 टी शर्ट त्यांनी योग्यरित्या चांगल्या पद्धतीने बनवलं आणि आपल्याला टायमावर पोहोचवलं. मी नेव्या स्पोर्टचे मालक ते इथे उपस्थित नाहीत. तत्पूर्वी मी मनोज पाडावे यांना विनंती करतो आणि सूरज लाडघरे आपण दोघांनी येऊन त्यांचा सन्मान स्वीकारायचा आहे. महेंद्र फोड आपण देखील यायचं आहे. आपले कदम विनायक कदम साहेब तुम्ही या. बाबू करावडेचे खास मित्र तिघे इथे उपस्थित आहेत म्हणून आम्ही त्यांचे नाव पुकारलंय. ही शाल बाबू करावडे यांच्यापर्यंत पोहोचवायची आहे. मनोज जबाबदारी तुमच्यावर. आजचं संपूर्ण जेवणाचा खर्च म्हणजे जे कंटेनर आले होते यामध्ये श्री कल्पेश डोंगरे, श्री सुरेश भुवड आणि श्री रवींद्र पाडावे या तिघांनी मिळून या जेवणाचं अरेंजमेंट केलं होतं. जेवणाचा खर्च केला होता. त्यांनी हा सन्मान स्वीकारायचा आहे. विजय बेर्डे धन्यवाद. त्यानंतर पुढील सन्मान आहे तो म्हणजेच ज्या स्पर्धेसाठी सन्मान चिन्ह ज्यांच्या माध्यमातून लाभले आहेत कुमार
साईराज नितीन सोनगरे यांचा सन्मान केला जातो. यांना देखील या ठिकाणी यायचं आहे. साईराज नितीन सोनगरे यांचा सन्मान करतील प्रतीक पारधी. आज या डीजीपी साठी 4 बॅनर लागले. कमिटी असेल, देणगीदार असेल किंवा टॉस बॉस असेल, असे 4 बॅनर. या 4 बॅनरचा खर्च कुमार पवन रामचंद्र सावंत यांनी खर्च केलाय. मी पवन यांना विनंती करेन आपण इथं मंचावर यायचं आहे. यांचा सन्मान करतील नागेश चौकेकर. आजचा म्हणजे वैद्यकीय खर्च म्हणजे मेडिकल किट, बुक, रिबिन या आणि इतर वस्तू असे आपले ढांगरगावचे सुपुत्र श्री प्रतीक सीताराम पाडवे यांनी दिलंय. मी दत्ताराम भोवड यांना विनंती करेन त्यांना शाल आणि श्रीफळ देऊन सन्मान करायचा आहे. आज या ठिकाणी आपल्याला बरेचसे देणगीदार मिळाले. कमीत कमी मला वाटतं 2 दिवसापूर्वी 27,000चा अमाऊंट गेला होता. आजही काय बऱ्याच जणांनी देणगी दिली. बऱ्याच अंशी आपण जे इथे उपस्थित होते त्यांचा आपण सन्मान केलाय. आणि बरेचसे देणगीदार आज इथे उपस्थित नाहीत, परंतु ज्यांच्या माध्यमातून आले, ज्यांच्या ओळखीने इथे देणगीदार आले त्यांची मी नावं घेतो. जे देणगीदारांसाठी अंडरांची नावं मी वाचतोय. श्री विकास पाडावे, मनोज पाडावे, अविनाश सोनगरे, पवन सावंत, सूरज लाडगरे, प्रथमेश कदम, अभिलाष चौकेकर, संतोष चौकेकर, विनोद मोरे, सुरेश भुवड, कल्पेश डोंगरे, रवींद्र पाडावे, शुभम लाडगरे, अल्पेश पारधी, रोहन लाडगरे, त्यानंतर प्रशांत कासरू. मी आपण जेवढे उपस्थित होते त्यांचा आपण सन्मान केलेला आहे. जेवढे देणगीदार आता आपण सन्मान करत बसलो तर खूप वेळ जाईल, म्हणून आपण पुढे जाऊया. आज बॅनरचं मेहनत खास करून मी उल्लेख करेन श्री महेंद्र भुवड आणि रवी मोरे. आज जो बॅनरची मेहनत म्हणजे याच्यामध्ये एडिटिंग करणं किंवा देणगी येत आहेत त्यांची नावं टाकणं किंवा कोणत्या फोटोखाली कोणाचं नाव येणं अशी त्यासाठी मला वाटतं आठवड्याभर ते दोघे खूप मेहनत घेत होते. मी दोघांना इथे मंचावर बोलवतोय की आपण आपला सन्मान स्वीकारावा. महेंद्र भोड आणि रवी मोरे. बॅनरचा खर्च पवन सावंत यांनी केलाय, परंतु त्याची मेहनत पूर्ण एडिटिंग या दोघांनी केलंय. मी विजय सोनगरे यांना विनंती करतो आपण यांना सन्मान करावा. आज या ठिकाणी डीजीपी म्हटल्यानंतर काहीतरी वेगळं पण आपण करायला शिकतो. आज 3 गावांची मुलं एकत्रितपणे खेळतायत.
जी सुरुवात होते, उद्घाटन करायचं असेल, या उद्घाटनाची सर्व संकल्पना आमचा सहकारी म्हणजेच प्रशांत कासरूंग, या प्रशांत कासरूंग याच्या संकल्पनेतून आपण हे उद्घाटन कशा पद्धतीने व्हायला पाहिजे, त्याची स्पार्कलिंग लाईट असेल, मागील वर्षी देखील त्याचीच आयडिया होती, त्याचीच कल्पना होती, त्यावेळी त्याने खर्च घेतला नव्हता. पण यावर्षी आम्ही DGP कडून जो काही खर्च असेल तो त्यांना सुपूर्द करणार आहोत. मी प्रशांत कासरूंग यांना विनंती करतो, आपण इथे यायचं आहे, त्यांचा सन्मान करतील विजयजी बेर्डे. DGP म्हटल्यानंतर आपण प्रसिद्धी करतो सोशल साईडवर, व्हॉट्सअप असू दे, फेसबुक असू दे किंवा इंस्टा असू दे. या सोशल साईडवर प्रसिद्ध करण्यासाठी आपल्याला व्हिडिओ लागतात किंवा सॉन्ग लागतो. तर त्यासाठी मेहनत घेणारे आपले DGPचे सभासद म्हणजे एक शुभम लाडगरे, अल्पेश पारधी, रोहन लाडगरे. रोहन तर लास्ट वर्षी देखील त्यांनी खूप चांगलं काम केलं होतं, यावर्षी देखील त्यांनी ते केलं आहे. शुभम लाडगरे, अल्पेश पारधी, रोहन लाडगरे आणि नवीन नाव मी उच्चारतोय नितीन सोनगरे. हा नाव खास करून सांगतोय कारण ती कुणालाही आयडिया नव्हती की आपल्या DGPचं नाव सॉन्गमध्ये येईल किंवा ढांगर गोवेले बोरी हे एका गाण्यामध्ये आपलं नाव येईल. आणि ती त्यांनी त्यांच्या कल्पनेतून ती आयडिया काढली आणि तो गाणं सादर केलं, चांगल्या पद्धतीने ते एडिटिंग केलं. म्हणून मी शुभम लाडगरे, अल्पेश पारधी, रोहन लाडगरे सोबत नितीन सोनगरेने देखील मंचावर येण्याची विनंती करतो. त्यांचा देखील इथे सन्मान करतोय आपण. महेश पाडावे यांनी इथे यायचं आहे, त्यांच्या हस्ते आपण सन्मान करतोय. चौघांनी सामावून घ्यायचं आहे. खूप चांगलं एक व्हिडिओ बनवल्यानंतर एक जोश निर्माण होतो, असेही यांनी कामं केले. आज DGP आपण म्हणावं गेलं तर खूप हिट झाले तालुक्यामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये. आजूबाजूची गावं आपल्याला आपल्या DGP मध्ये येण्यासाठी उत्साह दाखवत आहेत. आम्हाला देखील या DGP मध्ये सामावून घ्या, परंतु तसं होत नाही. पण असो, या प्रीमियर लीगमध्ये अहोरात्र काम करण्याची जी मुलं आहेत त्यांची मी नावं विचारतो. कोणी मनावर लागून नका घेऊ की बाबा माझं नाव राहिलं. कमिटी तर काम करतेच, पण कमिटीशिवाय जे सभासद आहेत ते देखील मेहनत घेत आहेत. यामध्ये आवर्जून नाव घेतो मी कल्पेश डोंगरे, सुरेश भुवड, महेंद्र भुवड, विनोद मोरे, मनोज पाडावे, रवींद्र पाडावे, अभिलाष चौकेकर, रोहन लाडघरे, प्रशांत कासरूंग, राजेश चौकेकर, सूरज लाडघरे, अविनाश सोनगरे, वैभव पाडावे, अल्पेश पारधी यांची नावं याच्यासाठी घेतली की आज आपण ज्या ज्या ठिकाणी निमंत्रण पत्रिका देतोय त्या कोणतीही वेळ असेल तरी देखील ते निमंत्रण पत्रिकेसाठी देखील जात होते आणि इतर कामासाठी देखील खूप मेहनत घेतली. त्यामुळे या मुलांची मी नावं घेतली. सन्मान काही करत नाही कारण आपलाच आहे, त्या हिशोबाने आपण पुढे चालूया. या वर्षीचा मान DGP संघमालक कोण होणार याची उत्सुकता बऱ्याच वर्ष म्हणजे मागच्या वर्षी देखील होतं, यावर्षी देखील प्रत्येकाला संघमालक बनायचं होतं. पण 8 सभासदांचा संघमालक झाला, तयार झाले आणि यांची मी नावं घेतो. RC11चे राजेश लाडगरे यांनी इथं मंचावर यायचं आहे. अभि 11चे प्रथमेश कदम, मी ज्यांची नावं घेतोय त्यांनी मंचावर यायचं आहे. विष्णू टॉपर्स म्हणजे मागच्या वर्षी पण नाव होतं, मला वाटतं संघमालक बदललंय. असो, युवराज पाडावे त्यांनी यायचं आहे. आजचा विजेता पहिला पारितोषिक जो जिंकलाय माऊली कृपा नयन बेर्डे यांनी यायचं आहे. अजिंक्य प्रियाचे संघमालक आहेत कल्पेश पाडावे, आपण यायचं आहे.
समर्थ फायटरचे जीवन पाडावे आपण यायचं आहे. आज निराश झालेले आमचे मित्र मागच्या वर्षी जिंकून दाखवलं होतं. आजचे निराश माझे मित्र कृतिका चॅम्पियन्सचे महेंद्र बुवाड हसत हसत यायचं आहे. आणि AMK हिटर्सचे कल्पेश डोंगरे. हॅलो, सन्मान चिन्ह देण्यासाठी नितीन सोनगरे आपण स्वतः यायचं आहे इथं. हॅलो, धन्यवाद. त्यानंतर आमचे डीजे ऑपरेटर सिद्धेशजी यांचा देखील सन्मान केला जाणार आहे. आजच्या संपूर्ण दिवसामध्ये साऊंड सिस्टीम ज्यांच्या माध्यमातून आपल्याला ऐकायला मिळाली, सुमधुर संगीत आपल्याला ऐकायला मिळाली, यांचा सन्मान केला जातो. आपण देखील या मंचावरती यायचं. पांडुरंग शिंगवण यांनी यायचं सन्मान करण्यासाठी. यांचा सन्मान केला जातोय. संपूर्ण आजच्या दिवसातील साऊंड सिस्टीम यांच्या माध्यमातून आपल्याला ऐकायला मिळाली, यांचा सन्मान केला जातो. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये यांचं देखील स्वागत केलं जातोय. त्यानंतर आजच्या दिवसामध्ये संपूर्ण लाईव्ह टेलिकास्ट ज्यांच्या माध्यमातून आपल्याला यूट्यूब वाहिनीवरती पाहायला मिळाले, असे ज्यांचे चॅनल आज सुप्रसिद्ध आहे असे SMD स्पोर्ट्स या चॅनलच्या देखील आपण या ठिकाणी सन्मान करण्यासाठी त्या ठिकाणी स्वीकारण्यासाठी या ठिकाणी यायचं आहे. मान्यवरांच्या हस्ते त्यांचा देखील सन्मान केला जाईल. अनेक अशा डांगर गोवेले भुरी गावातील सर्व मान्यवर असतील, क्रीडाप्रेमी क्रीडा रसिक यांनी देखील घर बसल्या युट्यूब वाहिनीवरून ज्याचा मनमुराद आनंद घेतलाय असा चॅनल ज्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाले SMD स्पोर्ट्स यांचा सन्मान केला जातो. धन्यवाद. हॅलो, आजच्या दिवसभरामध्ये आपण जसं मागील वर्षी देखील कॉमेंट्री आपल्याला आवडली सर्वांना आणि आम्ही पुन्हा यावर्षी देखील आम्ही त्यांनाच बोलवली. असे आमचे मित्र वैभवजी अबगुल, अतिशय चांगली कॉमेंट्री आणि बऱ्याच अंशी ते छत्रपती शिवाजी महाराजांचं जे समालोचन करतात त्यांच्याविषयी असेल किंवा गावाविषयी असेल, खूप अतिशय सुंदर पद्धतीने आपण मांडता. आपली मांडणी खूप चांगली आहे दादा. मी आमचे संजयजी मनवे यांना विनंती करेन आपण त्यांचा सन्मान करायचा आहे. वैभवजी अबगुल. त्यानंतर सकाळपासून सावली असू दे की ऊन असू दे, उन्हातानातून उभे राहणारे आमचे अंपायरची भूमिका बजावणारे नागेश चौकेकर, संकेत पवार, सतीश पवार, सूरज लाडगरे,
मनोज पाडावे, पवन सावंत, अमित कासरुंग, नंदकुमार सोनगरे. आपण इथे यायचं मंचावर, आपलं सन्मान होत आहे. सर्व हंपर इथे यायचंय. आणि आपले कपडे कुठे गेले, टी शर्ट कुठे गेले? असंच बोललो मस्करी. डीजीपी म्हटल्यानंतर खर्चाची बाब येतेच. आणि प्रत्येक वर्ष जो आपण खर्चाची जी हिशोब असतो त्या हिशोबाची विशेष मांडणी करणारे आमचे खजिनदार अभिलाष चौकेकर, त्यानंतर सूरज लाडगरे आणि वैभव वाडावे, या तिघांनी इथे यायचं मंचावर, आपलं सन्मान होत आहे. यानंतर आपण जी डीजीपी चालवतोय, ज्यांच्या अध्यक्षतेखाली आपण ही चालवतोय, याचे श्रेय जाते आपले सुरेशजी बुवड आणि कार्याध्यक्ष रवींद्र पाडावे आणि विनोदजी मोरे. आपण इथे मंचावर यायचं आहे. सर्व कमिटी यांच्या माध्यमातून चालते, यांच्या शब्दावर चालते. मी या तिघांना विनंती करतो, आपण इथे मंचावर येऊन आपला सन्मान स्वीकारायचा आहे. हॅलो, बघा आपल्या 2 मिनिटं. हॅलो, हे आपल्या डीजीपीचं जेवढं म्हणजे प्रीमियम लीग सुरुवात झाल्यापासून आपल्या डीजीपीचे सेक्रेटरी आज खूप मेहनत घेत आहेत. मला वाटतं आपण गेल्या वर्षी त्यांचा सत्कार जाणून बुजून नाही, म्हणजे आपल्या भूल चुकीने तो विसरून झालेला आहे. तर त्यांचा आज आपण सगळ्यांनी पहिल्या प्रथम जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करायचं आहे आणि त्यांनी आपला सत्कार स्वीकारण्यासाठी व्यासपीठावर यायचं आहे. कल्पेशजी डोंगरे साहेब, संजय मनवे साहेब, विनायक कदम साहेब, आपण यायचं आहे इकडे सत्कार करण्यासाठी. विजय सोनगर साहेब या. बेडे बाबा तुम्ही पण या. नितीन सोनगरे या, तुम्ही पण या. कैलास कासरुंग, धोरण, कारण बघा ही मेहनत बघा कशी असते. म्हणजे सगळं अरेंजमेंट करायचं आहे, म्हणजे मॅसेज टाकायचं ग्रुप होती, सगळ्यांना सांभाळायचं आहे, कॉन्फरन्स मिटिंग घ्यायची आहे. इथपर्यंत त्यांचा आपण म्हणजे सगळ्यापर्यंत त्यांनी चांगलं काम केलेलं आहे. आपण सत्कार केलेला आहे. आता पुढचं घ्या. धन्यवाद. त्यानंतर आजच्या संपूर्ण दिवसासाठी स्कोरबोर्ड यांच्या माध्यमातून आपल्याला स्कोर चालवताना पाहायला मिळाले. खास करून अविनाशजी सोनगरे, विशालजी बैकर, रोहनजी लाडगरे, त्याचबरोबर राकेश पाडावे या चारही खेळाडूंना आपण या ठिकाणी याच्या संपूर्ण दिवसामध्ये सुंदर प्रकारे आपल्या लेखणीतून स्कोरबोर्ड या ठिकाणी पाहायला मिळालाय. त्याचा देखील या ठिकाणी सन्मान केला जाईल. संतोषजी चौकेकर यांच्या हस्ते त्यांचा सन्मान केला जातोय. संतोष चौकेकर, आपण इथे यायचं आहे. धन्यवाद. त्यानंतर
बाकी अन्य कोणा मान्यवरांचा सन्मान झाला असेल तर आम्ही दिलगिरी व्यक्त करतो आणि सर्वांचे शाब्दिक सुमन या ठिकाणी सन्मान करतो. धन्यवाद. आपण जातोय आता प्राइज डिस्ट्रीब्युशन सेरेमनीकडे. आजच्या संपूर्ण दिवसातील ज्या फलंदाजाने लगातारचे 3 षटकांसाठी कॅश प्राइज लागली होती 1000 रुपये मनोजजी पाडावे यांच्या हस्ते कॅश प्राइज लागली होती, त्यांच्या हस्ते त्या ठिकाणी देण्यात येणार आहे. ते फलंदाज आहेत अजय पाडावे. घेण्यात जातोय 1000 रुपयाचा कॅश प्राइज मनोज पाडावे यांच्या हस्ते. तत्पूर्वी आपण मुंबईमध्ये सगळेजण आहोतच, आपल्याला संडेला सुट्टी असते, त्या हिशोबाने आपण या डीजीपीची संकल्पना मांडून आपण हा 4 तारीख ठरवली. परंतु ग्रामीण पातळीवरील आपली मुलं आज इथे मुंबईच्या ठिकाणी ही डीजीपी खेळण्यासाठी आली. मागच्या वेळी कमी होती, यावेळी मला वाटतं संख्या वाढलेली आहे. मी त्यांची नावं घेतो. नितीनजी सोनगरे, दीपक कदम, अजय पाडावे आणि त्यांच्यासोबत अजून ग्रामीण पातळीवरून कोण आले असेल तर त्यांनी तर मंचावर यायचं आहे. सूर्यकांत पोस्टोरे, अमोल दुर्गवले, जेवढी गावावरून आलेली मुलं आहेत त्यांनी इथे यायचं आहे. आणि अविनाश सोनगरे, या ग्रामीण पातळीवरून आलेली आपली मुलं खास करून डीजीपी ही स्पर्धा खेळण्यासाठी, ही प्रीमियर लीग खेळण्यासाठी या डीजीपी प्रीमियर लीगला मागील वर्षी ही ग्रामीण पातळीवरील लोक कमी होती, सभासद कमी होते. आज एक उदयोन्मुख खेळाडू आपल्याला सापडला आणि तो हिरा म्हणजे श्रवण सोनगरे. त्याची चांगली बॅटिंग, चांगली बॉलिंग, म्हणजे एक ग्रामीण पातळीवरचा हिरा आपल्याला आज इथे डीजीपीला सापडला असं मी म्हणू शकतो. त्यानंतर आपण पुढे या ठिकाणी आज आपल्याला मैदान डेकोरेशन प्लस मंडप, खुर्च्या आणि स्पीकर या सर्वांसाठी या ठिकाणचे मालक निशांदा म्हात्रे त्यांचा देखील सन्मान होईल. त्यांचं आता इथे उपस्थित नाहीत, त्यांचं आपण सन्मान केलंय असं मी जाहीर करतो. धन्यवाद. त्यानंतर आपण दुसरा प्राइज या ठिकाणी देणार आहोत. आजच्या दिवसातील संपूर्ण दिवसातील उत्कृष्ट गोलंदाज ज्याच्या नावावरती 6 विकेट पटकावण्याचा कारनामा संपूर्ण दिवसामध्ये केलाय असा गोलंदाज कोण असेल? दीपक, नयन, अजय, श्रवण या लिस्ट मध्ये अनेक सारी नावं आहेत आणि तो गोलंदाज ठरतोय नयन बेर्डे, उत्कृष्ट गोलंदाज. आणि त्यांना देण्यात पण बोलतोय वेदांत विकास पाडावे यांच्या हस्ते त्यांना उत्कृष्ट गोलंदाजाचं पारितोषिक देण्यात येतोय. त्यानंतर उत्कृष्ट फलंदाज ज्यांच्या माध्यमातून लाभलंय वेदांत विकास पाडावे त्यांच्या हस्ते देण्यात येणार आहे. आजच्या दिवसामध्ये 58 धावांची त्या ठिकाणी संपूर्ण दिवसामध्ये धावा बनवल्या आहेत असा खेळाडू श्रवण आहे लिस्ट मध्ये, अजय आहे, नयन आहे, त्यानंतर सतीश आहे, दीपक आहे. कोण असणार खेळाडू? त्यानंतर उत्कृष्ट फलंदाज होतोय दीपक सोनगरे ज्याने 58 धावा आपल्या बॅट मधून कुठून काढल्या आहेत आणि फलंदाजाच्या ट्रॉफी मध्ये ज्याने नाव कोरल्याचा दीपक यांना उत्कृष्ट फलंदाजाचा पुरस्कार देण्यात येतोय. आपण या ठिकाणी यायचंय. वेदांत विकास पाडावे यांच्या समेत त्यांना उत्कृष्ट फलंदाजाचा पुरस्कार देण्यात येतोय.
त्यानंतर मालिकावीर म्हणजेच मॅन ऑफ द सिरीज यांच्या माध्यमातून लाभले सुरेश लाडघरे यांनी या ठिकाणी यांच्या हस्ते आपण मॅन ऑफ द सिरीज या ठिकाणी देणार आहोत. मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी आहे तो म्हणजेच वन आर्मी ज्याने 76 धावा 5 विकेट पटकावल्यात असा खेळाडू आहे अजय पाडाळे. ऑलराऊंडर परफॉर्मन्स करणारा हा खेळाडू आपण पाहतोय अजय. फोटो काढा. अजय यांना आपण पाहतो मॅन ऑफ द मॅच मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी होताना पाहायला मिळत आहेत. त्यानंतर धन्यवाद. चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक वितरण सोहळा आपण करणार आहोत. चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक यांच्या माध्यमातून लाभले कैलासवासी रेश्मा रमेश पाडावे यांच्या स्मरणार्थ श्री राकेश पाडावे यांच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. तरी चतुर्थ क्रमांकाचा पारितोषिक विजेता संघ आहे RC11 संघाचे खेळाडू आपण कर्णधार या ठिकाणी या संघ मालक आपण या ठिकाणी यायचा आणि रोख रक्कम त्याला देखील त्या ठिकाणी देण्यात येणार आहेत 5,000. आपण ती कॅश प्राइज देखील त्या ठिकाणी घ्यायची आहे. चतुर्थ क्रमांकाचा पारितोषिक विजेता संघ आहे RC11 याला या ठिकाणी कॅश प्राइज आणि पारितोषिक देताना आपण पाहतोय. त्यानंतर तृतीय क्रमांकाच्या पारितोषिकावरती नाव कोरलंय 7,000 रुपये कॅश प्राइज ज्यांच्या माध्यमातून लाभले सूरजजी पाडावी यांच्या माध्यमातून 7,000 रुपये आणि पारितोषिक त्यांच्या माध्यमातून तृतीय क्रमांकाचे पारितोषिक देण्यात येईल. टीम समर्थ फायटर्स या संघाला तृतीय क्रमांकाचं पारितोषिक. तृतीय क्रमांकाचा पारितोषिक या ठिकाणी देण्यात येतो समर्थ फायटर संघाला आपण या ठिकाणी पाहतोय स्क्रीनवरती पाहायला मिळते. त्यानंतर प्रथम आणि द्वितीय क्रमांकासाठी जे झालेला जो सामना होता आपल्याला पाहायला मिळाला MK हिटर्स आणि माऊली कृपा या दोन्ही संघाच्या सर्व खेळाडूंनी आपण लाईनअप व्हायच्या दोन आपले प्लेइंग 11 आपण दोन्ही लाईनअप व्हा आणि ज्यांच्या माध्यमातून मेडल लाभलेत खास करून श्री अंकुश रामदास सोनगरे आणि कुमार अविनाश बबन सोनगरे यांच्या हस्ते त्यांना मेडल या ठिकाणी प्रदान करण्यात येतील. अंकुश रामदास सोनगरे आणि अविनाश सोनगरे यांच्या माध्यमातून ते मेडल त्यांना देण्यात येत आहेत. दोन्ही संघांना विनर आणि सेकंड क्रमांकाचं पारितोषिक संघ त्यांना स्क्रीनवरती आपल्याला पाहायला मिळतोय. एक थोडी घाई करायची आहे. त्यानंतर द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक ज्यांच्या माध्यमातून लाभलंय श्री विनोद बाबू मोरे आणि श्री प्रफुल्ल सुरेश लाडघरे आपण या ठिकाणी यायचंय. यांच्या माध्यमातून द्वितीय क्रमांकाच्या पारितोषिकाचा बक्षीस वितरण यांच्या माध्यमातून आपल्याला करताना पाहायला मिळणार आहेत. द्वितीय क्रमांकाचा पारितोषिक देण्यासाठी ज्यांच्या माध्यमातून लाभणारे श्री विनोद बाबू मोरे आणि श्री प्रफुल्ल सुरेश लाडघरे या ठिकाणी यायचे. त्यानंतर द्वितीय क्रमांकाच्या
पारितोषिकासाठी कॅश प्राइज आहे ते म्हणजेच 10,000 रोख रक्कम व आकर्षक चषक यांच्या माध्यमातून लाभले ते देण्यासाठी 2 मान्यवर या ठिकाणी आपण यायचं आहे आणि ते द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक जातोय टीम AMK हिटर्स या संघाला. AMK हिटर्स संघाचे संघमालक त्यांच्या समवेत संपूर्ण टीम आपण द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक घ्यायचं आहे. धन्यवाद. त्यानंतर आपण जातोय प्रथम क्रमांकाचा पारितोषिक ज्याच्या माध्यमातून लाभलंय प्रिया ग्रुप संस्थापक श्री कल्पेश सरिता तुकाराम पाडावे यांच्या माध्यमातून लाभलंय. त्याने देखील या ठिकाणी मंचावरती यायचंय. श्री कल्पेश सरिता तुकाराम पाडावे यांच्या माध्यमातून प्रथम पारितोषिक ज्या संघाला देण्यात येतं कॅश प्राइज आहे 12,000 व आकर्षक चषक संघ आहे माऊली कृपा संघाने या ठिकाणी यायचं आपल्याला प्रथम क्रमांकाचं पारितोषिक देण्यात येतोय कल्पेश सरिता तुकाराम पाडावे यांच्या माध्यमातून. अरे पडायचा थोडासा अरे बसायचा लगेच पाठी पाठी थांबा 2 मिनिटं तुम्ही. काळू किती येणार आहे ओके ओके असंच हॅलो व्यवस्थित जाय सांग हा गाणं लावायचं एक गाणं लावायचं फक्त गाणं नाही दाखवणार मी गाणं मी म्यूट करतो कारण की कॉपीराइट पडेल ते कॉपीराइट जाते कुठलाच लाईव्हला दाखवू शकत नाही गाणी. अरे आपण मी लाईव्हला नाही प्ले करणार तो प्ले होऊन दे. हा मग ठीक आहे असं मी सांगतो हा ठीक आहे चालेल. कॉपीराइट चालत नाही कॉपीराइट येईल कुठलाच हा ठीक आहे माईक वर वाजव ना तुम्ही हा तुम्हाला गाणं मी तुम्हाला गाणं देतो नाही थांबा अजून एक अरे युट्यूब ला गाणं लावायचं आहे. आपण माझ्याकडे युट्यूब नाही ना तुम्हाला मी तो बोललो नेट आता मी सगळीच गाणी लावली असं नाही काय. हॅलो यानंतर युट्यूब लाईव्ह इथे मैदानामध्ये उपस्थित असलेले सर्व सभासद पहिला पारितोषिक आणि सेकंड पारितोषिक जिंकलेले सर्व आपले AMK हिटर्स आणि माऊली कृपा आपण इथे मैदानामध्येच थांबायचं आहे. त्याशिवाय आज या ठिकाणी गणेश मूर्ती असेल समई किंवा हार नारळ या सर्व गोष्टींमध्ये आपल्याला सहकार्य केलेले मुकेशजी चौकेकर यांचं नाव राहून गेलंय. मी त्यांचं देखील एक शब्दानेच सन्मान करतोय. धन्यवाद. यानंतर एक गाणं वाजलं जाईल जसं मागच्या वर्षी होतं जिकडे तिकडे चहूकडे नामाचा गजर चाले. हे गाणं होईल
त्यामुळे लवकरच फोटोग्राफी करून आपण इथे यायचं आहे. धन्यवाद. हॅलो, अजून एक जी गाडी दिसते ना स्कॉर्पिओ, ती देखील त्या मैदानाच्या इथे घ्या. तिथे आपल्याला लाईट दिसायला पाहिजे. जशी ही समोर गाडी उभी आहे, जी त्याने लाईट चालू केली तशीच लाईट पुन्हा चालू करा. आणि टेम्पो, तुम्ही देखील लाईट चालू करा ना प्लीज. एक लाईटची आवश्यकता आहे मला. धन्यवाद. दुसरी एक लाईट चालू करा स्कॉर्पिओ. आणि सर्वांनी AMK हिटर्स, आपण देखील मैदानावर जायचं. सर्व सभासद DGBचे आपण सगळ्यांनी मैदान जवळ जायचंय. तिथे एक सॉन्गवर आपल्याला नाचायचं आहे थोडंसं. राजा पहिले या ठिकाणी मंचावर येऊ नका कोणी. परत मैदानावर जायचं सगळ्यांना. सगळ्यांनी मैदानावर चला. गाडी ही होईल ना. थांबता असू दे. अविनाश, अविनाश चौकीकर, मोबाईल द्या ना. नाही चौकीकर, अविनाश चौकीकर, अविनाश चौकीकर मोबाईल. AMK चला मैदानावर, मैदानामध्ये चला. ए
समोर जी गाडी आहे ना तिची गाडी ह्या बाजूला करा लाईट, आणि इथं आपल्या डान्स करायचं सगळ्यांनी मैदानाला इकडे यायचं आहे, लवकर या. सर्वांनी सर्कल बांधा आणि मध्ये जे ट्रॉफी आहेत चेअरवर ट्रॉफी ठेवा. ट्रॉफी समोर ठेवून द्या, उशीर होतोय प्लीज. सर्वांनी सर्कल बांधा प्लीज. सर्वांनी प्लीज सर्कल बांधा. काय करताय अजून कळत नाही. युट्यूब लाईव्ह वाला जायचं आहे, काय समजत नाहीत. या चुकारे